हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मामांनी ना शेवाय करून आणल्या गावातून. तर आत्तीने रवा काढला होता घरगुती, तो रवा आणि काही पीठ होतं ते चाळून द्यावं लागतं. मग ते दिल्यानंतर मस्त असं शेवाय करून आणले आहे. त्याला सुकायला टाकले आहे. इथं हे बघा किती छान मोकळे झालेले आहे. इकडं पण हॅलो फ्रेंड, तर आता दुपारचे ना 2 वाजले. शिवान्या झोपातून उठली आहे आणि आता उठल्यानंतर आत्याने मस्त असा मेकअप केलाय तिचावाला. आणि मामा बघा तिच्यासोबत कसे खेळत आहे. भूम भूम, अय्यो, पिपी पिपी. कुठे चालली गाडी? कुठे चालली तुमची गाडी? मी येऊ गाडीवर? अय्यो, स्टेअरिंग पण बिंगावते इथे. अय्यो अय्यो, गाणं लाव ना पिल्लू, गाणं. त्याला गाणं आहे ना, गाणं लाव ना. बटन बघ, ये बटन. जॉनी जॉनी, पिल्लूचं बर्थडे गिफ्ट. दाब ना गाणं लाव, गाणं. ते बाय बाबा गाणं लावते. कशी बसली, कशी खेळते. अगं बाई. अरे बाबा, लय भारी खेळती पिल्लू गाडीवर. कसं आहे बर्थडे गिफ्ट पिल्लू? छान आहे ना? अरे बाबू, तू वळवता पण येते का? अय्यो, बाबू, पायाला लागल आईला, आईच्या पायाला लागल. कशी बसली, स्टिअरिंग कशी धरती पहिली का? पिलू, बाबाला बसू का गाडीवर पाठीमाग? नको, कशी बसली पहिली. अरे बाबू, मी येऊ? कोणत्या गावाला चालली तुम्ही पिलू? ए बाबू, कुठे चालली तुम्ही? भूम भूम. अय्यो, काय मज्जा वाटते तिला. आ बाय. भूमवर चालली. पडशील. अजून एवढी बसत नाही, थोडी भीती वाटते, त्याच्यामुळे मागून धरावं लागतं. त्याच्यामुळे मामानी धरले पाठी मागून. ती अजून स्वतः असं चालून समजा त्याच्यावर बसत नाही ना, अजून भीती वाटत थोडीशी. तरी पण तिची किती डिअरिंग आहे पाहिली का? अय्यो, जाऊ द्या. हा, पाय पुरते तिच्या खाली थोडेसे. कशी बसती पाहिली का पण? तिला आणून तिने सवय लावली गाडीवर बसायची, बरोबर बसती. बाबू, गाडी बिंगावता येते तिला पाहिली का? स्टिअरिंग कशी वळवती. हॅलो फ्रेंड, तर तुम्हाला माहिती घरी शेवाया, म्हणजे आत्यांनी शेवायासाठी घरी रवा काढला होता. आणि ह्या रेडीमेड पण भेटत्या, पण आत्यांनी काय केलं, घरी रवा तयार करून मग शेवाया बनवून आणल्या. तर चला, आज शेवाया खायच्या आहे सगळ्यांना. पण मग मस्त असं इकडे कढईमध्ये पाणी टाकलंय मी, आणि पाण्यामध्ये तेल टाकलं, थोडंसं मीठ पण टाकलं चवीला, चांगलं लागतं. आणि आता शेवाया पण घेतल्या आहे. तर गरम गरम दुपारचं मस्त असं शेवायाचा नाश्ता करायचा आहे. तर आता इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे. तर शेवाया आता मी म्हणजे असं ते लय वेळ पण नाही लागत. एकदा पाण्याला उकळी आली ना, त्याच्यात टाकून घ्यायच्या आणि थोड्याशा हलवून घ्यायच्यात, लगेच शेवाया रेडी होऊन जाते. तर आता पाण्याला पण उकळी आलेली आहे आणि आता मी पाण्यात टाकून दिलं आहे. थोडेसे ना वाफेवरती शिजून द्यायच्या, म्हणजे पाण्यामध्ये थोडेसे 5-10 मिनटं, 5 मिनटं लई. बघा, मस्त मोकळ्या सुसुळीत होत्या. आणि घरी रवा काढून बनवलेल्या शेवयांची ना चव वेगळीच राहते, आणि जे रेडीमेड करतो आपण त्याची पण चव वेगळी राहते. तर मस्त अशा शेवया होत आल्या. हे बघा, अशा थोड्या फुलून द्यायच्या, म्हणजे वरती येऊन द्यायच्या. अशा वरती तरंगल्या का शेवया, मग झाल्या आपल्या. मस्त अशा वरती आलेल्या आहे. आता इकडं आहे ना, मी फडक्याने धरून बाहेर आणली होती, आणि ही चाळण आपली त्याला होल आहे. तर म्हणजे गरम पाणी राहतं ना, ते निथळून जाईल. हे बघा, गरम पाणी कसं निथळलंय, म्हणजे गळून गेलं त्याच्यातून. आणि आता शेवया वरती राहिलेल्या आहे. खूप मस्त अशा झाल्या आहे शेवया, बनवून झाल्या. याला काही 5-10 मिनटं लागतं फक्त, एवढा वेळ पण नाही लागत, पटकन होत्या त्या. तर चला आता. हॅलो फ्रेंड, तर आता मस्त बाकी 3:30-4 वाजता आले, आणि आता मस्त शेवया येळ्या उन्हाच्या, आणि हवेशीर बाहेर खायला बसलो आहे आम्ही. आतमध्ये पण बसलो असतो, पण लाईटच नाही 2-4 दिवसापासून.
दूध आवडतं ना. दूध चांगलं तापेल आहे का पण थोडं दे. तर चला खातो शेवाय मित्रांनो मस्त बाकी. या शेवाय खायला बस खाऊ. बनवून आणले ते 2-3 दिवस झाले. हा तूप देऊ थोडं. हम्म? गावरान तूप. थोडं टाकलं न टाकले बस ये होईल. बस तुम्हाला जादा आवडत नाही ना ते वेळ साखर आहे. शेवाय बघू ती नाही खात. तोंडाला लागला ना. अय्यो. बाद झाला तिला आवडत नाही. आवडत नाही तिला. तिला जात ना. हा. सगळे बसलो शेवाय खायला. आणि परत टाकून देते. आम्हाला दूध नाही आवडत. दूध नाही आवडत बाबा तुला रे. बाबूला आवडत. नाही खायचं. झोपातून उठली का. दूध घ्या शेवाय घ्या अजून गरम आहे गार पडते ना. नको म्हणते गार पडलं काय कसं वाटत नाही लागत.